मागे 15 स्क्वेअर फुटाचा फरक पडला. डेव्हलपर लोक काय करतात, युजली जी प्रॅक्टिस मी बघितली आहे ते मोजून घेताना मोफा कायद्याप्रमाणे मोजून घेतात. तुमचा फ्लॅट येणार, मोजणार, समजा असं गृहीत धरू तुमचाच फ्लॅट आहे, तुमचा फ्लॅट येऊन मोजणार, तुम्हाला म्हणणार 410 स्क्वेअर फूट आहे. तुम्ही हो म्हणणार, हां बरोबर आहे, माझ्यासमोर टेप लावला, मला गुणाकार येतो, मला मल्टिप्लिकेशन येतं, मला ॲडिशन येतं, त्याप्रमाणे हे योग्य आहे. आणि तुम्ही सहाय्य देता, ओके 410 स्क्वेअर फूटचा माझा फ्लॅट भरला. आणि तुम्हाला देताना तो काय करतो, आत्ता तो मोफा कायदा लागू नाही ना, त्याला देताना रेरा कायद्याप्रमाणे द्यायचे. तो देताना रेरा कायद्याप्रमाणे देतो. म्हणजे तुमच्याकडून घेताना 15 स्क्वेअर फूट कमी घेतला, या केसमध्ये जर का आपण मोफा कायद्याप्रमाणे दिला, 15 स्क्वेअर फूट कमी घेतला, त्याच्यावरती वॉट एव्हर ऑफर लागली ती, समजा आपण असं गृहीत धरू 100%ची ऑफर आली, 15 दुने 30 झाले, बरोबर. तर 30 वरती आपल्याला तो देताना रेरा कायद्याप्रमाणे देतो. म्हणजे आपली जी फसगत आहे ती जवळपास 30 स्क्वेअर फुटाची होते. आणि ही पर हेड जर आपण पकडली तर 30 स्क्वेअर फूट इंटू हे असं गृहीत धरू की एवढेच फ्लॅट आहेत, 251 सगळे 400 स्क्वेअर फुटाचे आहेत असं गृहीत धरू. 400 स्क्वेअर फुटामागे जर 30 स्क्वेअर फूट जर गेले, हे गणित कुठच्या कुठं जातं इंटू 250 केलं तर. आणि हा कार्पेट आहे, त्याच्यावर 135चं लोडिंग करायचे, 1.35चं लोडिंग करून ही फसगत होऊ नये